आपण जर विचार जर केला, जेथे मनुष्य नाहीत अशा जागेची निवड असे दत्तात्रय प्रभूंनी केलेली आहे. नाशिक, पुणे, मुंबई शहर म्हटल्यानंतर तिथे गर्दी असते. खेड्यातले लोक शेती पिकतात, शेती पिकून मग एखादा 1 BHK फ्लॅट घेतात आणि फ्लॅट घेतल्यानंतर त्या शहरामध्ये गर्दी करण्याचा प्रयत्न करतात. शहरामध्ये गर्दी केल्यानंतर मग त्यांना कळतं की माझं खेड्यातलं जीवन चांगलं होतं, परंतु शहरामध्ये येऊन एखादा कारागृह तरी परवडला, परंतु कारागृहापेक्षा इथं माझी अवस्था पूर्णपणे बिकट झालेली आहे. मनुष्य गुंतत चाललेला आहे, तो शहरामध्ये गुंतत आहे. काबत त्यावेळेस दत्तात्रय प्रभूंना मोहन झाला की आपण एखाद्या शहरामध्ये आपण अवतार धारण करावा की जेणेकरून त्या शहराचं सुद्धा नाव मोठं होईल, असं श्री दत्तात्रय प्रभूंना वाटतं नाही का? श्री दत्तात्रय प्रभूंनी जागेची निवड करत असताना जंगलाची निवड केली, वृक्षांची निवड केली. जे पशु पक्षी आहेत जंगलातले त्यांची निवड श्री दत्तात्रय प्रभूंनी केली, त्यांची जवळीक श्री दत्तात्रय प्रभूंनी तिथे साधली. जी भूमी सात्विक असते त्या सात्विक भूमीमध्ये काही तेथे निपजले जातात. जी भूमी सात्विक नाही त्या जागेमध्ये तुम्ही कितीही वास्तुशांती जरी केल्या ना तरी सुद्धा त्या भूमीतला दोष दूर नाही होऊ शकत. कारण मुळातच ती भूमी तामस आहे. तामस असलेल्या भूमीवर आपण कितीही संस्कार केले तात्पुरते संस्कार होतील, परंतु परिपूर्णपणे ते संस्कार होऊ शकत नाही. एका अर्थाने जो श्री दत्तात्रय प्रभूंचा उपासक आहे त्याला श्री दत्तात्रय प्रभू सांगतात की तुला जर तुझी जर तपसाधना जर करायची जर असेल ना तर गर्दीपासून तुझी तपसाधना ही फलप्रद होणार नाही, ती साधणार नाही. तुला सुद्धा एकांतात जावं लागेल, तुला सुद्धा झाडांचा सहवास करावा लागेल, त्या झाडाखाली तुला बसावं लागेल. आणि जेव्हा तू झाडाखाली बसशील ना तर त्याच वेळेला तुला तुझी जी साधना आहे तर ती साधना तिथे साधण्याच आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण करत असताना आम्ही कशा पद्धतीने स्मरण करतो हा सुद्धा भाग समजून घेणं महत्त्वाचा आहे. आम्ही श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण करतो. अन्य शास्त्रामध्ये सांगितलेले अनेक नियम आहेत, ते नियम आपल्या ईश्वर धर्मामध्ये नाही, हे अगदी खरं आहे. परंतु परमेश्वराला आठवत असताना जिथे एकांत असेल त्याच वेळेला परमेश्वर आपल्या अंतःकरणामध्ये तो साधल्या जाऊ शकतो. तुम्ही जर लोकांपासून जर समजा देवाला जर आठवण्याचा जर प्रयत्न जर करत जर असाल तर मग मात्र परमेश्वराचं स्मरण हे परिपूर्णपणे देखील होऊ शकत नाही. आमच्या स्मृतीस्थळामध्ये सुंदर अशा प्रकारचा दाखला येतो. साकाईसा नावाची आपल्यासारखी वयोवृद्ध असलेली एक नामधारक स्त्री आहे. गोलो नावाचा नातू आहे, सिद्धी नावाची नात आहे. दोघांना मांडीवर बसवलेला आहे, दोघांना खेळवते आहे. तिचे गुरु म्हणजे आचार्य श्री नागदेवाचार्य बऱ्याच दिवसांनी तिच्या भेटीसाठी आलेले आहेत. आपली भारतीय संस्कृती आहे, साधू संत येते घरात तुमची दिवाळी दसरा आनंद होतो. आपल्याला साधू संत आल्यानंतर खूप बरं वाटतं आपल्याला आणि मग आनंदाच्या घरामध्ये आपण त्यांना भोजनाचा दंडवत घालतो. त्यांच्यासाठी काही मिष्टांना आपण तेथे बनवतो. तोही पदार्थ आपल्या भावनेने बनवता येईल तो पदार्थ तेथे बनवतो. तिने सुद्धा अगदी तशाच पद्धतीने केलं. आचार्य श्री नागदेवाचार्यांचं भोजन झालं. ती आचार्य श्री नागदेवाचार्यांच्या समोर बसली आणि आचार्य श्री नागदेवाचार्य आता मात्र तिच्याकडे पाहत आहेत. तिला असं वाटलं की आता आचार्य श्री नागदेवाचार्य विचारतील. मग द्राक्षे पर्यंत आले, कांद्याचा भाव काय झाला, आता ती शेती घेतली का विकली, मग मुलीचं काय झालं, ती सासरी केली तर बाहेर आली. असं वाटतं की तिला विचारतील, प्रपंचातील काही गोष्टी तिला विचारतील. परंतु आचार्य श्री नागदेवाचार्य फक्त पाहतायत तिच्याकडे आणि रोखून पाहतायत. तिला कळालं नाही. आणि मग आचार्य श्री नागदेवाचार्य तिला म्हणतात की साकाई तू विसना का न जाते, आता तू विसनारा का म्हणत जाते. ती म्हणते ही काय करते की आता जवळजवळ बोलवते खेळते तव देवाने आठवतो का. ती म्हटली की जसं मी माझ्या नातवंडांना खेळवते ना
तसं मुखाने ती काय करते की देवाचं मी नामस्मरण करते. साकाई सपून प्रामाणिक होते, भोळी होते. आजची साकाईचा जर तिच्या जागेवर जर असती ना तर तिने आपल्या पूर्ण उत्तर अशा पद्धतीने दिलं असतं. ती म्हटली असते की जेव्हा जेव्हा रात्री 8 वाजता टीव्ही वरच्या माझा आवडत्या सिरियल पाहते ना तेव्हा तेव्हा मी देवाला आठवतो. अगदी प्रामाणिकपणे तिने उत्तर दिलं असतं. साकाईचा म्हणजे नागपंथाला ठेवताना देवाला आठवते. आमच्या आचार्य श्री नागदेवाचार्य म्हणतात की गवणाचा गोलो गवणाची स्थिती तू आपले चिंती हो सासूबाई. तू स्वतःच चिंतन कर, कोणी कुणाचं नाही येते, कोणी कुणाचं नाही. आणि मग आचार्य श्री नागदेवाचार्य म्हणतात गृहस्मरणातसे झाडाकडे मनोरथीचे ते लिहिले. आम्ही बऱ्याच वेळेला म्हणतो बाबा आम्ही घरी बसून देवदेव खूप आम्ही देवदेव करतो. आम्हाला सुकिनाला यायची गरज नाही, आम्हाला शिंगाला जायची गरज नाही. कारण आम्ही घरी बसून इतका देव धर्म करतो, इतक्या आम्ही पोथ्या ऐकतो की आम्हाला वेळच मिळत नाही. एवढं आम्ही स्वतःला काय झालं की आम्ही गुंतून तिथे घेतलेला आहे. परंतु आमच्या आचार्य श्री नागदेवाचार्याने आधीच सांगून ठेवलेलं आहे की गृहस्मरणातसे झाडाखाली मनोरथ कीजे ते लिखे. घरी बसून नामस्मरण हे कदापि तिथे साधल्या जाऊ शकत नाही. मग ते साधणारच नाही का? नक्की साधलं जाईल. यासाठी एकांत शोधावं लागेल. आमच्या पाचही अवतारांकडे पाहत असताना पाचही अवतारांनी या जीवाचं चिंतन करण्यासाठी एकांत त्यांनी शोधलेला आहे. आणि देवाला जर तुम्हाला जर आठवायचं जर असेल तर एकांतात केल्याशिवाय तो देव तिथे आठवल्या जाऊ शकत नाही. श्री दत्तात्रय प्रभूंना एकांत खूप आवडतो. लोकांतामध्ये श्री दत्तात्रय प्रभू आलेले नाहीत. अगदी सह्याद्री पर्वतावर जरी श्री दत्तात्रय प्रभू आलेले असले तरी सुद्धा तिथं मात्र ते एकटेच आहे, एकटेच. बाकीच्या संविधानातील जो काही भक्त परिवार असेल तो जर सोडला तर श्री दत्तात्रय प्रभू कुठल्याही अशा गावामध्ये तेथे गेलेले नाही. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्या धर्मरूप साधनेने श्री दत्तात्रय प्रभू जर प्रसन्न जर करायचे जर असतील तर तुम्हाला एकांत तेथे शोधणं गरजेचं आहे. बघा परमेश्वर अवतार सुद्धा अवतार घेत असताना माता पित्यांची निवड करत असतात. आमच्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये याच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आलेले आहेत. पण एक सामाजिक दृष्टीने आपण जर विचार जर केला श्री दत्तात्रय प्रभू सुद्धा आई शोधतात, श्री दत्तात्रय प्रभू सुद्धा पिता शोधतात आणि श्री दत्तात्रय प्रभू सुद्धा जागेचा शोध घेतात. आपल्याला असं वाटतं ना माझ्या घरामध्ये देवालय आहे, माझ्या गुरुजी महाराज श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष दिलेला आहे. त्या विशेषाला मी कान नाक डोळे बसवलेले आहेत. म्हणून आम्ही त्या विशेषाची सेवना करतो. आणि पण आपल्याला असं वाटतं की माझ्या घरातल्या देवालयामध्ये श्री